आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. आपण पाहतोय की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडणुकांचा रणधुमाळी सुरू आहे. सुहास भाऊ सोबत, डॉक्टर गणेश सोबत आपण निवडणुकीचे माने उतरला. उत्तम क्रीडापटूतून आहात तुम्ही. आजची जी तरुणाई आहे ती मोबाईलमध्ये मोबाईलच्या नादीला व्यसनांध झालेली आहे आणि ग्राउंड जे आहे ते ओसाळ पडलेले आहेत. काय वाटतंय तुम्हाला? अगदी चांगला प्रश्न विचारला, चांगलं बोलली. आजची तरुण पिढी म्हणजे एकदम मोबाईल मध्ये गुंतलेली आणि आपण ग्राउंडवर त्यांना कसं आणावं आमचा याचा प्रयत्न आहे. आम्ही बऱ्याच दिवसापासून क्रिकेटची स्पर्धा सुहास भाईच्या माध्यमातून, शहीद भाईच्या माध्यमातून ठेवायलो. इथं बऱ्याच पूर्ण परभणी जिल्ह्यातून आपल्या इथं खेळाडू येतात आपल्याकडे. तर आमचा याच्यानंतर सर्व खेळाडूंना प्रोत्साहन मिळून म्हणून डे नाईट स्पर्धा पण आपण इथं घेणार पेडगावमध्ये. आणि सर्व तरुण पिढी कसं समोर येईल आणि मोबाईल सोडून ग्राउंडवर कसं येईल आपण त्यावर जास्त भर देणार. मोबाईल तरुण पिढीला मोबाईलच्या बाहेर काढायचं आपल्याला स्थानिक खेळ असे म्हणजे याच्यामध्ये ग्रामीण भागात एक अकॅडमिक रूप संदर्भाच्या काही विजन आहे का? बरोबर. माझं होतं पहिलं ते की एखादी अकॅडमी ओपन करावी, प्रशिक्षण द्यावं आपण, पण तेवढा काय सपोर्ट भेटला नव्हता आपल्याला. आता सुहास भाईसारखी माणसं, शहीद भाईसारखी माणसं, डॉक्टर साहेबांसारखी माणसं आपल्या सोबत आलेली, तर हे काय जास्त आपल्याला लोक म्हणजे आपल्याला ते सगळं अवेलेबल करून देतात. आणि मला पण एक स्टँड भेटेल की बाबा आपण खेळाडूसाठी, गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी काही ना काहीतरी करावं. माझं नाव तर पूर्ण परभणी जिल्ह्याला माहिती आहे आणि चांगला खेळाडू तुम्ही त्या टाइमचा सगळं मला सर्वजण ओळखतात मला. तर माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व गावात तरुण पिढी मोबाईल मध्ये न गुंतता जास्त ग्राउंडवर यावं हे आमचं प्रश्न. मोबाईलचाच नाही, व्यसनाचं प्रमाण जे आहे ते मग अल्कोहोल ऍडिक्ट झाले ती सुद्धा फार महत्वाचा विषय आहे. या संदर्भात काय काम करा? तेव्हा व्यसनाच्या कुठून नका. खेळाडू आहेत तुम्ही, पोलीस भरती असू द्या, आता कसं IPL हे ते बऱ्याच टीमच्या स्पर्धा गेल्या, तर ग्राउंडवर तुम्ही या असं माझं म्हणणं आहे. आणि व्यसनाला बळी पडू नका. असे शिबिर राबवण्याचा प्रयत्न असेल का विद्यार्थ्यांच्यातून बाहेर काढण्यासाठी? 100% आम्ही घेऊ. 100% आम्ही शहीद भाईच्या, सुहास भाईच्या, डॉक्टर साहेबांच्या सुद्धा डॉक्टर असे सगळ्याला काय अवघड जाणार नाही. आम्हाला चांगलं काम करायला आमची टीम पूर्ण चांगली, ग्राउंड लेवल आमची पूर्ण कामं चांगली आतापर्यंत करीत आहोत आम्ही. याच्यानंतर आम्ही भविष्यात आणखी जास्त चांगलं काम करायचा प्रयत्न करू. आम्हाला संधी द्यायचं बस. पॅनल प्रमुख आहे अत्यंत सर्वसमावेशक आणि एक शांत, संयमी आणि प्रॉपर काम करणारा नेतृत्व यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? सुहास भैया म्हणजे जेवढं कौतुक करावं एवढं बोला एवढं कमी त्या माणसासाठी. शांत पण तेवढे, संयमी तेवढे येत आणि आक्रमक तेवढे. जसा माणूस कशी ती एकदम त्या माणसाविषयी बोलायला जागा नाही. त्या माणसाविषयी एकदम एक नंबर माणूस आहे. तेव्हा अशा माणसाला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा ही माझी कळकळीच प्रार्थना आहे सर्वांना. चांगलं आहे, कामे करतात, सपोर्टही करतात. नेमकं इथल्या काय केलं पेडगावमध्ये त्यांनी? तेव्हा कसं आहे, सर्व धर्माने धरून चाललेले खेळाडूला आमच्या गावात ग्राउंड होतं पहिले, मार्केट ग्राउंड होतं. तर तिथं पूर्ण गावातली सगळे ओपन ग्राउंड आणि काहीच तिथं खेळू शकत नव्हतं, कोण जाऊ शकत नव्हतं, दुर्गंधी पूर्ण. तर सुहास भाई स्वखर्चातून तिथं जाऊन पाहिजे लागतो माझ्यासोबत आले, म्हणजे काय लागतं तिथं काय नाही बघ, सर्व स्वखर्चातून पैसे दिले. म्हणजे आणखीन काय लागत सांग, ग्राउंडला जवळपास 30-40 हजार रुपये खर्च करून पूर्ण ग्राउंड मध्ये यावं म्हणून त्यांनी त्या पैसे दिली. कोणाला गोष्ट माहिती नाही, फक्त मला माहिती. जे माणूस सगळ्या गोष्टी म्हणजे अग्रेसर. आज त्या ग्राउंडची परिस्थिती काय? आज त्या ग्राउंडवर आम्ही डे नाईट चांगले खेळाले आणि आतापर्यंत जवळपास आम्ही 5-6 लीग घेतलेले आहेत. IPL धरती लीग होतात त्या लीग घेतलेले आम्ही सुहास भाईच्या माध्यमातून घेतलेले आहेत. भविष्यात तुम्हाला सुहास भाऊ काय अपेक्षा आहे? सुहास भाई पूर्ण अपेक्षा खूप येतात आणि ते पूर्ण पण करणार. सगळ्यांनी जर आम्हाला साथ जर दिली तर 100% पूर्ण होतील सगळ्या अपेक्षा. सुहास भाईला फक्त शब्द टाकायचं का आम्ही ते त्यांच्या मतदारांना आवाहन करा. गावाच्या आपल्या सरपंच सर्वांगीण विकासासाठी आपल्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्याला सुहास भाईला निवडून द्यायचे.
आमच्या सोबत आयुर्वेदाचे डॉक्टर साहेब त्यांच्या आई उभे आहेत, कमल साहेब नाईकराव हातोळ, आणि पेडगाव गावातून मी स्वतः उभा आहे, अच्युत गायकवाड. तर आम्हा सर्वांना भरघोस मतांनी विजय करून द्या. येणाऱ्या 5 तारखेला आम्ही सर्वांसोबत मतदान रूपी आशीर्वाद द्या, हीच आमची प्रार्थना. एक खेळाडू असल्यामुळं आणि म्हणजे कसं माहिती गावातल्या राजकारणामध्ये याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाची, तरुण माणसाची गरज होती. पण हे बाकीचे राजकारण्यांना तेच मोठे पाहिजे होते, तेच मोठे व्हावं, त्याला वाटायचं का हेच मोठे व्हावं आपल्यासोबत, येत नाही याचं काय, हे याला कोण ओळखणार आहे. तर सुहास भैयांनी जे विश्वास दाखवला माझ्यावर, त्यांना पण माहिती आहे काय काय नाही. अशा माणसाला माझ्यासारख्या गरीब माणसाला समोर राहील ते स्वतःच्या ह्याच्यावर, त्याच्यामुळे सुहास भैयाचे खूप त्यांच्यासाठी मी आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या माणसाला त्यांनी समोर राहण्याचा प्रयत्न केला. अशाच आम्ही भविष्यात चांगली कामं करू. बस एवढं सांगू.